आहेतच बघा, घराघरात आहे. बरं धड असली मरत बी नाहीत लवकर. सगळी घरातली म्हणत असे एकदा मरून तरी बघले का नाही लाडू हाणं तुझ्या नावांतर विचार. पण ती बी ती जात नाही, असली जात नाहीत लवकर. पण ह्या भोप्याला बी कळत नाही आपल्या येण्याने जाण्याने ह्यांच्यावर काय फरक पडणार. आजा मेला पंजा मेला बाप मसरा गेला, बाप मसरा गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, ना तू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा पाठी भयाले, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. त्या भोप्याला एवढं कळायला पाहिजे, ज्या अर्थी माझा बाप होता त्या अर्थी आजा असला पाहिजे, आजेशिवाय बाप होणार. ज्या अर्थी आजा आहे त्या अर्थी पंजा असला पाहिजे, ज्या अर्थी पंजा आहे त्या अर्थी खापर पंजा असला पाहिजे. पण ते आता आहेत का? गिळतोयस ना. तसं ज्या वेळेला तुझा आजा पंजात नंबर मोडेल त्यावेळेला पुढची खात असणार आहे, तुझं नाव बी कोण घेणार नाही. पण हाय त्याला काय करायचं. जन्माला आलं म्हटलं की अहंकार नावाचा राक्षस घुसतोच बघा बाबा. अहंकार निशिघनदाट. आणि तो अहंकार खऱ्या अर्थानं आमच्या भगवंतापासून आम्हाला दूर ठेवतोय. मी आणि माझ्यातच आयुष्य गेलं. प्रत्येक जण लेबल लावून आलाय, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी बिल्डर आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, मी प्रतिष्ठित आहे, मी पण लेबल काढून आत बघ जरा कोण आहेस तू. कधी तपासून बघितलं का स्वतःला? अरे जसं जग आहे तसंच मी आहे, पण माझ्यात आणि जगात काय फरक आहे? तू देह नाही, देह तुझा नाही. पण हे का कळत नाही तर अहंकार नावाच्या राक्षसाने या घरात कुळ कायदा लावलाय. काय लावलाय? कुळ कायदा. कुळ कायदा लावलाय. तू निघायला तयारच नाही बघा. मग ज्या वेळेला लईच कुळ बक्कळ निघालं की मग आपण कोर्टाची पायरी चढतून चांगला एखादा वकील देतो का नाही, आणि घर रिकामं करून घेतो का नाही. तसं भावंडानं देह बुद्धीचा निश्चय ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. तो अहंकार नावाचा राक्षस या घरातनं दूर करण्यासाठी सद्गुरू नावाचा योग्य वकील दिल्याशिवाय भावंडांनो हे घर रिकामं होणार नाही. विठ्ठल माझ्यावर जमतय का नाही काय म्हटलं कुणी घालतो नाही म्हटलं. आणि जयांगी मोठेपण गंमत बघा कसं आहे, ज्याला मोठेपण पाहिजे असतं का नाही ते संकट बी घ्यायला तयार असत. संकट बी घ्यायला तयार असत. काय अडचण का हो म्हणजे विष घ्यायचं कोणी कोणच नको म्हणते, नको म्हणते आणा इकडं. सगळ्या विभूत्या माझ्या सत्तेत आहेत, मला काय कमी आहे. सगळी देवता माझ्या आज्ञेत आहे, सगळी विभूत्या माझ्या सत्तेत आहेत. हे म्हटलं घ्या दिलं. आता ते हालाहाल विषाचं ते भांड महादेवाने तोंडाला लावलं आणि संपवून टाकलं. आता मला सांगा ते विषच पोटात गेल्यावर काय गुदगुल्या करणार आहे? मग त्यानं आपला गुणधर्म दाखवायला सुरुवात केली. विष जसे गेल्याबरोबर अंगाची लाही लाही सुरू झाली. दृष्टांत सिद्धांत काय सांगतो? अहंकाराचा जर चुकून अपमान झाला, खाली मान घालावी लागली तर त्याच्या अंगाची लाही लाही होते. आणि अंगाची लाही लाही झाली, अंगाचा दाह झाला म्हटलं की तो दाह शमवण्यासाठी अनेक विध उपाय करते. त्यातला पहिला उपाय तांडव नृत्य. कळला का अर्थ? बघा चार माणसात मीटिंग मध्ये अपमान बिपमान होऊ द्या, अहंकार माझा अपमान, एका जागेवर स्थिर राहत दाव
बघतो तू बाहेरच ये. पुराण कथेमध्ये त्याला तांडव नृत्य म्हटले. काय म्हटले? महादेवाचे विष घेतल्याबरोबर ते पचवायला पाहिजे. थेंग थेंग सुरूच केलं. तोच सिद्धांत आहे इकडे. तान 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 सुरू आहे. तांडवाचा अपभ्रंश झाला आणि काय झालं? काय म्हटलं मी? तांडवाचा अपभ्रंश झाला आणि काय झालं? तान तान झालं. का तान तान करतेस? गप बस की एका जाग्यावर. का? अहंकारानं ते पेटलेलं असतं बघा. मग महादेवानं पर्याय सुरुवात केली. एवढ्या म्हणजे विभूत्या माझ्या आज्ञेचा सत्यता त्यांचा काय उपयोग? चंद्राला चंद्रा म्हणल्याबरोबर तिसरा डोळा उघडून जाळून घेण्यापेक्षा, जोडून मारण्यापेक्षा म्हणले आपलं यावं. चटकन चंद्र आला बिचारा. मस्तकी धारण झाला. चंद्र का आला? चंद्राला का बोलवलं? चंद्र शीतल आहे म्हणून. गंगेला आज्ञा दिली, गंगा आली. गुपचूप ती बी आता काय. वासुकी सर्प, वासुकी म्हटल्याबरोबर ते बी आली. गळ्याभोवती फणा काढून आपलं. बघितलं की शंकराचा फोटो आहे का सगळं त्यात? चंद्र आहे, गंगा आहे. ही काय आहेत माहिती आहे का सगळी? त्यानं केलेली उपाय आहेत. पण ती उपाय उपयोगाला आलेत का ते जरा बघायचं आहे. अंगाची दाह सुरू झाली. स्मशानाची राख शांत असते, थंड असते. म्हणून स्मशानाची राख अंगाला फासली. ह्याचा वास कुठं? महादेवाचा स्मशानभूमीत एकांतात. तरी दाह शांत होईना. आणि कसं आहे, अहंकारी असतात का नाही बघा. काय जमा काय घड्या कुठल्या तरी नादात बेभान झालं पाहिजे बघ. मग असल्याकडे टांग 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 टांग. ही बाहेरनं दिसते ती शांत, पण आतनं इसकाटलेली असते सगळी. अहंकारानं अक्षरशः बरबटलेली असतात ही माणसं. त्या नादात महादेवाला बी नाद होतच की. दाह काय काय ते आता 10 घेतले होते. गप बसते. आग चालूच आहे पण गप. पर्याय व्यवस्था. तरी दाह शांत झाला नाही. इतर किडामुंगीपासून त्रास होऊ नये म्हणून कपडे काढली आणि व्याघ्रांबर गुंडळलं. व्याघ्रांबर ही व्याघ्रांबरची चर्म आहे. त्या चर्माला कुठलाही कीटक स्पर्श करत नाही. तरी दाह शांत झाला नाही. अनेक पर्याय केले. आपल्याला काय बघायचं आहे? हरिपाठ. एकांतात ज्यावेळेला शंभू एकांतात गेले बघा. अनिर्वाच्य साधन हे स्वयंभू आहे. अशोक महाराज, अनिर्वाच्य साधन हे कसं आहे? स्वयंभू आहे. अनिर्वाच्य म्हणजे वाचन घ्यायचा अधिकार. ते पुढे बघू आपण. ते स्वयंभू आहे. आणि ते स्वयंभू ध्वनी त्याला नामदेव महाराज अनुहत ध्वनी म्हणतात. मग महादेवाचा दाह शांत कधी झाला? आला शीतळ शांतीचा वारा. आला शीतळ शांतीचा वारा. आला शीतळ शांतीचा वारा. आला शीतळ शांतीचा वारा. तेणे सुख झाले या शरीरा. तेणे सुख झाले या शरीरा. तेणे सुख झाले या शरीरा. ते विठ्ठला पातकाचा थारा. विठ्ठला पातकाचा थारा. विठ्ठला
मला पातकाचा तारा. काळी काळाचे धाक दरारगा हा नरहरे रामा गोविंदा वासुदेवा नरहरे रामा गोविंदा वासुदेवा काळासी धाक दरारगा हा नरहरे रामा गोविंदा वासुदेवा नरहरे रामा गोविंदा. क्या बात है. आला शीतळ शांतीचा वारा तेणे सुख झाले या शरीरा. कधी आला वारा तो, कधी सुख मिळालं, कधी पातकाचा थारा फिटला. अनुहत वाजती टाळ कधी. शंभून सगळे पर्याय केले, महादेवानं सगळे पर्याय केले बर का. स्वतः जो मोठा समजताना सगळे पर्याय केले. गंजी जाळल्या, सफरपी टिवली, आडिवलं, तिची जिरवली, सगळं केलं. हो, पण ह्याची ज्या वेळेला जिरायची वेळ आली त्यावेळेला मात्र हे कुठंतरी नम्र व्हायला निघाला. आणि सुदैवानं आदिनाथ हो उमा बीज पण ते आधी कोणाला मिळालं? महादेवालाच पहिल्यांदा मिळालं. परमार्थाची सुरुवात आदिनाथापासून आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ म्हणजे कोण? महादेवच. आणि मग ज्या वेळा ते मिळालं अनुहतवाद ते टाळ अनुक्षीर गीत रसा अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपाळुगा. अनुहत ध्वनी मिळाला, स्वयंभू उच्चार मिळाला, अनिर्वाच्य साधन मिळालं, सद्गुरूचं महावाक्य मिळालं, ज्ञानोबरायांच्या शब्दामध्ये अजबाजप साधन मिळालं. आणि ते साधन जसं लाभल्याबरोबर ध्यान लागलं. कुणाचं? महादेवाचं. बाह्य जगताकडे लक्षच ना, अंतर्मुख होऊन ज्यावेळेला बघितला रे मी स्वतःला एवढा मोठा समजतोय, महादेव समजतोय, पण हे विष निर्माण करणारा केवढा मोठा आहे. मी स्वतःला एवढा मोठा समजतो, पण हे विष एवढं विष मला जर तांडव करायला लावत असेल, नाही का, नाचायला लावत असेल, आग आग जर करून सोडत असेल, तर ही विष निर्माण करणारा केवढा मोठा आहे. आणि तो जर मला लाभला तर काय नम्र झाला. अरे इतकं 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 लीन, इतकं शून्य, इतकं शून्य, इतकं शून्य, चिंतनालाच थेट समाधीच. पार्वती आली. दररोज दंगा बाबाचा. ह्या एरवी दररोज दंगा नाही का. घरात बघत तर अरे बापरे म्हणले, अहो अहो स्वामी अहो एक नाही. आला शीतळ शांतीचा. हळूच डोळे उघडले आणि कितीतरी कालावधीनंतर महादेवाच्या चेहऱ्यावरती हसू बघितलं. पार्वतीला बरं वाटलं. म्हणले काय हो धनी, असा काय बदल झाला म्हणून तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर समाधान? त्यावेळेला शंभू महादेव म्हणतायत काय सांगू तिचं रूप तुला. आता जरा स्त्रीलिंगी शब्द बाहेर पडला. काय सांगू तिचं रूप म्हणल्यावर ह्याच्या तळपायाच्या मस्तकाला. म्हणजे माझ्यापेक्षा आणखीन देखणी मिळाली का काय? कोणती? थांब सांगतो थांब. हरू म्हणे नेणीजे. ज्ञानोबरांनी शब्द बी दादा कसा वापरला बघा. हरू हरू म्हणजे महादेव. हरू म्हणजे हारलेला. हरू हारलेला. हरू म्हणे नेणीजे ए पार्वती ऐक. हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. म्हणजे काय सांगू, जसं तुझं रूप दररोज पाहावं, नवीन नवीन जसं तुझ्या रूपातून निर्माण व्हावं, तसं म्हटलं या गीता तत्वातनं मला माझं समाधान, माझं सुख मिळतंय. आणि ते नवीन नवीन दररोज मिळतंय. गीता म्हणजे परंपरा बरं का. गीता म्हणजे परंपरा आणि गीता तत्व म्हणजे परंपरागत चालत आलेलं. त्यात कुणी ढवळाढवळ करायची
आदिनाथापासून बाबांपर्यंत जसंचे तसं चालत आले. हात वर करा. आले का नाही? का ढवळाढवळ आहे? जसच्या तसं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मचिंद्र दयाचा मुख्य श्री मचिंद्राने बोध गोरक्ष शिकेला गोरक्ष ओळाला गहिनी प्रती. आता गहिनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानोबा आहे, नामदेवर आहेत, ही अशी परंपरा. आणि गहिनीनाथापासून एक परंपरा निघाली. रेवण सिद्ध, मरळ सिद्ध, काड सिद्ध, गुरलिंग जंगम, भाऊ साहेब, सिद्धरामेश्वर, धोंडोपंत अशा फांद्या निघाल्या. गुरुदेवांची एक फांदी निघाली. गुरुदेव रानडे, अंबुजी महाराज नाही का, भाऊसाहेब महाराजापासून ती फांदी. आणखीन एक फांदी निघाली. भाऊसाहेब महाराज, गिरिमल्लेश्वर महाराज, बाळकृष्ण महाराज. हो, आणि तो प्रवाह जसाच्या तसा बाबांच्या पर्यंत तिथपर्यंत पोहोचलेला आहे. तेच बीज बरं का, तेच सबीज नाम. त्या बीज नामात फरक नाही. ताकदच एवढी मोठी आहे. हरू म्हणे नेणी जे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखी जे गीता तत्व परंपरागत चालत आलेले जे सबीज नामाचं तत्व आहे ते मला लाभल्यामुळं काय सांगावं. हो, पातकाच्या राशी सगळ्या जळाल्या. महादेव एवढा मोठा, महादेव एवढा मोठा, महादेव एवढा हारला, एवढा हारला, एवढा हारला, एवढा हारला की शिल्लकच राहिला नाही. तेव्हापासून एक म्हण प्रचलित झाली. ए मोठं समजणाऱ्या, ए स्वतःला मोठं समजणाऱ्या, हार म्हणजे शून्य हो. हार, शिल्लकच राहू नकोस. हार हार हार. अजून महादेव गेलेला नाही त्यामुळे सरळ निघणा झालाय महादेव. बस की बोंबलत नाही म्हणणार, काय करायची की आलो ती बघ. हे कोण बोलते? तो बोलत नसतो. कोण बोलतो? बघूया आता. खरंच जर आम्ही हारायला निघालो असेल तर शिल्लकच राहायचं नाही. इथनं कुठनं? इथनं हर हर महादेव अजून शिल्लक आहे, निघत नाही. जोपर्यंत तो निघत नाही तोपर्यंत देव तुमच्या जवळ येत नाही. विठाल हर हर महादेव. शाबाश. याला काय म्हणायचं? हरिपाठ. कळला का हरिपाठाचा अर्थ? आता उद्यापासून कसा हरिपाठ कराल? पवारसाहेब काय झालं माहिती आहे का, परंपरेमध्ये उभं राहून हरिपाठ करायची एक प्रथा आहे. हरकत नाही. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहा त्या. हो, पण तो ब्रह्मानंद बँड मध्ये सुद्धा लागतो. त्याचं काय लक्षात आलं? तर गणपतीची मिरवणूक ढांगाडांग टक्काडांग ढांगाडांग ते बी ब्रह्मानंदच आहे की. मग तो ब्रह्मानंद तो ब्रह्मानंद एकच का? हरिपाठ मी सुरुवातीला प्रश्न काय केला, हरिपाठ करायचा का हरिपाठ अनुभवायचा? हा, अनुभवण्यासाठी दादा आम्ही पद्धत बंद केली नाचायची आणि एका जाग्यावर बसून सर्वांना सांगितलं जातं, बाबा रे हरिपाठ म्हणत असताना त्याचा अर्थही लक्षात ठेवा. देवाची द्वारी नाचून देवाचं द्वार कळणार नाही, त्यासाठी ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळव म्हणून पद्धत बदलली आपण. विठ्ठल हो, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. कारण भावंडे एक गोष्ट लक्षात ठेवा, नम्रता हा गुण जर असेल का नाही, हो मोठी मोठी कामं होतात बरं का. म्हणजे हात सोडून कामं होत नाहीत, ती हात जोडून प्रयोग करून बघा. काय म्हटलं मी? प्रयोग करून बघा. हो, म्हणून संत मग तुकोबरा काय म्हणतो, बाबा रे लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा,
लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगे साखर सारवा लहानपण देगा देवा लहानपण देगा हो लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती महापूर झाले जाते महापूर झाले जाते महापूर झाले जाते महापूर झाले जाते येथे लम्हाळे वाजती येथे नव्हे देवा जाती येथे लम्हाळे वाजती येथे नव्हे देवा जाती महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जा महापूर झाले जाते महापूर झाले जाते महापूर झाले जाते महापूर झाले जाते महापुरे झाडे जातील तेथे नदीला पूर आला आणि मोठी मोठीची अशाच आकडून सगळ्यांच्या पेक्षा आम्ही उच महापुरे झाडे ताडाचे माडाचे वडाचे कडाड झाडं पडून पडतात तेथे काय बिघडलं कसं असते माहितीये का त्यांचं आलं पाणी गेलं पाणी हा हा कसं काय झाड मोडून आडवी पण ही मात्र पाणी गेलं की पुन्हा झाडांच्याकडे बघू कसं काय तसं भावंडानं आलं संकट गेलं संकट की पुन्हा हाय त्या जाग्यावर नम्र झाला भूता तेने कोंडीले या नाव हरिपाठ आयुष्यामध्ये हरिपाठ करायचा असेल तर हारायचा अभ्यास करायला शिकलं पाहिजे शून्य झालं पाहिजे विठाल विठाला 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 हो भावंडानं महादेव जसे हरले तसं तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये हरण्याचा अभ्यास जर आला तर जरूर करावा आता अभंगाचा पहिलं चरण हरिपाठातला हा अभंग म्हणून हरिपाठ या विषयावर बोललो आता अभंगाचं पहिलं चरण ज्याला नामाची प्राप्ती कीर्तन श्रवण भक्तीने वैष्णवांची जोडी लाभली त्याची पापे अनंत कोडी गेली जास्त अध्यात्मात घुसत नाही जरा ओझरती दृष्टांत देतो म्हणजे थोडस झोप बी जाईल आपल्याला रात्र काढायचे ठीक आहे पण झोपून नाही जागून काढायचे काळजी करू नका मी 4 वाजेपर्यंत कीर्तन करणार नाही ज्याला नामाची प्राप्ती नाम म्हणजे काय बघा खरं सांगू का वाचेचे प्रकार 4 आहेत आणि नामाचे प्रकार 2 आहेत वाचेचे प्रकार 4 नामाचे प्रकार 1 अजपाजप नाम आणि 1 वैखरी नाम आता थोडक्यात भेद सांगतो हा भेद नाही वैखरी नाम तितकंच ताकदीचं आहे जेवढं अजपाजप आहे अजपाजप तितकंच ताकदीचं आहे जेवढं वैखरी आहे पण प्रत्येकाच्या भक्तीनुसार आणि ज्ञानानुसार नामाची विभागणी केलेली आहे
जो ज्ञानी आहे तो अजपाजप साधनेचा उपयोग करतो, आलं का लक्षात, आणि भावंडांनो मुक्त होतो. थोडक्यात काय, ज्याला पंख आहे तो पक्षी तात्काळ झाडावर जाऊन पेरू खाऊ शकतो किंवा आंबा चाकू शकतो, पण माणसाला पंखाचं बळ नसल्यामुळं तो खोडावरनं फांद्यावरनं हळूहळू जाऊन तिथपर्यंत पोहोचतो, जरा उशीर होतो त्याला. भक्तीचं आणि ज्ञानाचं सेम आहे. भक्तीनेही जीव तिथपर्यंत पोहोचतो आणि ज्ञानानेही जीव तिथपर्यंत पोहोचतो. पण प्रत्येकाच्या ग्रास्पिंग पॉवरवर अवलंबून आहे. एखाद्याला वाटतं मला श्रीराम जय राम जय जय राम आवडतं, जरूर करा, पोचणार तिथंच, सुट्टी नाही, पोचणारच. हो, पण कसं असतं, एखाद्याला घाई असती, लई उशीर होतोय, शॉर्टकट काय आहे का? ऐक, अजपाजपणे. हो नाही का, दोघांचं ठिकाण एक आहे, दोघांचा स्वभाव एक आहे, दोघांचं औषध एक आहे आणि दोघांचं गुणही एक आहे. वैखरी नाम ज्या वेळेला मुरत जातं त्यावेळेला त्या अजपाजपामध्ये जाऊन भिडतं. वाचन घेत 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 वाचा मौन होते, पण नाम चालू राहतं, त्याचा रोम रोम नाम घेत असतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ही वैखरी साधन आहेत. हो, वाल्मिकाला हेच साधन दिलं पहिल्यांदा. वाल्मिकाला काय केलं? हेच साधन दिलं. हो, आता गंमत बघा, सिद्धांत आणि दृष्टांत लक्षात घ्या. प्रत्येक जण जाणते आहात, वाल्मिक ज्या वेळेला वाल्या ज्या वेळेला वाटमाऱ्या करत होता, वाल्मिक नंतर वाल्या आधी वाटमाऱ्या करत असताना नारदाला अडवलं, थांब. नारद मुनी थांबले. काय म्हणतोस बाबा, तुझ्याकडे जे असेल ते दे. नारद मुनी म्हणाले, माझ्याकडं 3.5 हाताचा विणा आहे, दुसरं माझ्याकडे काही. सिद्धांत काय आहे अशोक भाऊ? माझ्याकडं 3.5 हाताचा, दुसरं काही. येताना मी एवढं घेऊन आलोय, प्रत्येक जण तेवढंच घेऊन आलाय बरं का. आपला हात ह्या हाताचं माप टाकायचं, बरोबर 3.5 हात भरतं. नाही म्हणले, का दुसरं काय तर आणलं? नाही म्हणले, मी मोकळाच आहे, काय माझ्या. मग ते आपल्याला कथा माहित आहे. मग नारद मुनी म्हणतात, अरे कोणासाठी करतोस? मग घरी जातोय, मग आईला विचारतो, बापाला विचारतो, पोराला विचारतो. मग ते उत्तर देतात, तू करतेस तर तूच भर की, आम्हाला कशाला लावतोस? ठरलेल्या कथा आहे. पुन्हा मग नाराज होऊन वाल्ला येतो, हो म्हटले, असं असं म्हटलं. होय, मग ह्याला मार्ग काय आहे म्हटले. नारद म्हणाले, आहे, राम राम म्हण. काय म्हण? राम राम म्हण. ते म्हटले, मला राम म्हणायला येत नाही. मग मरा म्हण. काय म्हण? एवढं तकलावतोय का अध्यात्म? राम म्हणायला येत, मग मरा म्हण. आता काय एवढी जीभ जड आली हवे, मरा म्हणायला येते, राम म्हणायला नव्हे, असं कुठं असतं का? हा सर्वसामान्यांसाठी, सगुण भजकांसाठी आहे भावंडांनो. आध्यात्मिकांसाठी काय सांगितले बघा, मरा मरा म्हणायला सांगितलं म्हणजे काय तर उफराट नाम घ्यायला सांगितलं. उलट उलट प्राण्या जितनं बघा, जितनं नामाची सुरू, परेपासनं नाभीपासनं नामाची सुरुवात आहे, पण आम्ही तिथनं सुरू करत नाही, आम्ही बहिर्मुख आहे. अंतर्मुख व्हायला सांगितले म्हणजे उलट उलट प्राण्या, पिरगोते खासी भरला पूर मायेचा वाहून या. उलट उलट म्हणजे अंतर्मुख होऊन बघ. परेची साधना जिथं आहे तिथं लक्ष दे. गोंधळकर महाराज म्हणायचे, बाबा रे, संत महात्मे सांगतात, बिंबीच्या देठापासून नाम घ्या. कुठनं घ्या नाम तो भाऊ? बिंबीच्या अर्थ कळला का त्याचा? परेची जागा इथं आहे, अजपजप साधण्याची जागा कुठं आहे? इथं आहे. हितनं नाम घ्या. आम्ही अर्थ उलटा काढलाय. बिंबीच्या देठापासून कोकालतो आम्ही, भसडून बिसूर गाऊन सत्यानाश करून टाकतो. असलं देवाला अजिबात आवडत नाही, लक्षात ठेवा. त्याचा अर्थच असा आहे,
बेंबीच्या देठापासून, हे बेंबीचं देठच आहे शब्दशः अर्थ बघा. गावंडळ शब्द वापरला म्हणून नरळाची गरज नाही. नाभीपासून नाम घ्या म्हणजे अजपाजप साधनेकडे लक्ष द्या. मरा मरा म्हणजे काय? उफराट नाम, त्याला अजपाजप साधन म्हटले. उफराटा नामा पाठी वाल्मिक तरला उठा उठी, भविष्यवदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. चरित्र रघुनाथाचं चरित्र लिहायची ताकद कशामुळे आली? अजपाजप साधनेमुळं, राम नामामुळं. भावंडांनो मला सांगायचंय काय, वैखरीचं नाम आणि अजपाजप साधन दोन्ही सारखे आहेत. हो, पण भक्ती आणि ज्ञान याच्यावर त्या दोन नामाची गोष्ट अवलंबून आहे. जी ज्ञानी आहेत, आता थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता ओघाने विषय आला तर आपल्या परंपरेतली बरीच नामधारक आहेत. आता माझा मामा बाळकृष्ण महाराजांचा शिष्य, आई माझी बाळकृष्ण महाराजांची शिष्य, आजी माझी गिरमिलेश्वर महाराजांची शिष्य, माझ्या मावस बहिणी आल्या ती गिरमिलेश्वर महाराजांचे बाळकृष्ण महाराजांचे शिष्य, धोंडोपंत महाराजांचे शिष्य, नाही का, आपण बाबांचे शिष्य, आणि अनेक या ठिकाणी प्रत्यक्ष नामधारक आहेत. त्यांना आले अनुभव बघा. गंमत काय, गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक नामधारक गेला आणि म्हणले स्वामीजी मला अनुग्रह द्या. महाराजांनी अनुग्रह दिला आणि मंत्र दिला 13 अक्षराचा, श्रीराम जय राम जय जय राम. जा म्हणले. मंत्र घेऊन गेली ती व्यक्ती. गेल्यानंतर पुन्हा 6 महिन्याला परत गुण काही येईना. आपण डॉक्टर करतो का नाही, आपले डॉक्टर गुण काही येणं झाल्यावर जरा स्ट्रॉंग डोस द्या की बघा. तर पुन्हा अनुग्रह दिला महाराजांनी, गोंदवलेकर महाराजांनी. म्हटले जा आता ठीक होशील. ती गेली. पुन्हा 6 महिन्यानं परत गुण काही येईना. त्यावेळेला गोंदवलेकर महाराज म्हणले डॉक्टर चुकलाय, तुझा डॉक्टर चुकलाय म्हणले, कारण तुझी नाडी वेगळं सांगते आणि माझ्याकडनं औषध वेगळं जाते. म्हणते मी काय करू? निंबाळला जा. कुठं जा? निंबाळला जा, तिथं तुझ्या नसाचं औषध मिळेल. तिथं गेल्यानंतर गुरुदेवांना त्यांनी निरोप सांगितला की माऊलींनी मला पाठवलेलं तुमच्याकडं. मग गुरुदेवाने अनुग्रह दिला आणि साधन कुठलं दिलं तर परेचं. गोंदवलेकर माऊलीने साधन कुठलं दिलं? वैखरीचं. आणि निंबाळच्या माऊलीने कुठलं साधन दिलं? परेचं साधन दिलं. पुन्हा ती व्यक्ती महाराजांच्याकडे आलीच नाही, कारण बरोबर औषध. भावंडांनो भूमिका तीच आहे. संतांचं सगळ्यांबद्दलचं मत एकच आहे, जगाचं कल्याण, वाईट व्हावं असा उद्देश कोणाचाच नाही. पण गोंदवलेकर महाराजांचं जे औषध आहे ते श्रीराम जय राम जय जय राम. पण बाबांनी जे आम्हाला औषध दिलेलं आहे ते औषध आदिनाथापासून चालत आलेलं औषध आहे. त्याला काय म्हणायचं? अजपाजप. असे नाम 2 प्रकारचे आहेत. या दोन्हीपैकी एखादंही नाम भावंडानं तुमच्या आमच्या आयुष्याला जर लाभलं, नामाची प्राप्ती झाली, पापे अनंत कोडी गेली त्याची. आलं का लक्षात? नाम संकीर्तन. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात सोपी भक्ती श्रवण भक्ती. आणि श्रवण करत जर कीर्तन श्रवण करत असेल तर मग काय बोलायलाच नको. जेवण तर मिळतेच मिळते, पण कीर्तन श्रवण भक्ती म्हणले की 5 पक्वान्नाचं जेवण. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जेथे नामची नाही पापाच्या हिसे केले. आता कीर्तन ऐकतोय आम्ही, घराकडे ध्यान होतं का कोणाचं? अगोबया कुलूप लावले का नाही कोणास ठाऊक. आता आठवण करून दिली म्हणून तिकडे लक्ष गेलं असेल. किमान क्षणापुरता तरी वृत्ती ज्या वेळेला शुद्ध होते, वृत्ती निवृत्ती होते, तिथं देव आहे. मगाशी चरेगावकर काय म्हणाले? क्षण म्हणजे काय? जिथं एक क्षण वृत्ती शुद्ध राहते तिथंच देवाचा वास आहे. तो क्षण भावंडानं अनुभवायचा देवाचे द्वारे उभा क्षणभरी. मग कीर्तन ऐकत असताना ज्या वेळेला आम्ही देहभान विसरून जातो त्यावेळेला चित्तामध्ये काय असतं? वासना आहे, भ्रष्ट विचार आहेत, काय मला सांगा की
भगवंतमय आत्ताची जी झालेली वृत्ती आहे ती भगवंतमय वृत्ती आहे आणि हीच भगवंतमय वृत्ती देव जवळ करण्याला कारणीभूत आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून कीर्तन असावं आणि कीर्तन श्रवण असावं. विठ्ठल विठ्ठल कंटाळलेस. एक जण असंच होतं बरं का, नास्तिक. जरा अगदी खालच्या थराला मी जरा दृष्टांत देतो. नास्तिक होत, बायको सात्विक होती, बायको परमार्थिक होती. गावात पारायण चाललेलं. पहिला दिवस जसा पारायणाचा उजाडला तसं बायको म्हणते, कारभारी चला की दोडा, गावात पारायण सुरू झाले, जाऊन कीर्तनाला बसू. तेवढंच 2 शब्द देवाचं कानावर. लय शाने जा, टाळ कुठेच धंदा नाही काय नाही. जोगो मागत फिरते ते गावागावात. हवा असं नका की म्हणू, तुम्ही नका पण कशाला नावं ठेवता दुसरं. जा जा लय शानेस. पहिल्या दिवशी आपली बिचारी ती गेली, कीर्तन वगैरे छान. पुन्हा दुसरा दिवस उजाडला, पुन्हा दुसरे दिवस संध्याकाळ झाली, कीर्तनाला गर्दी वाढायला लागली. नव कारभारी चला की कीर्तनाला. असं का करताय, चला की. जा जा तूच जा, मला नको सांगू, जा तूच. मनात म्हणली की मी तर खादीला कारण धरणीला भरले, ह्याला लावला चुलीला, ह्याला का करायचं. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. 6वा दिवस उजाडला, जागराचा दिवस. कारभारी म्हटले काय का असं ना, पण आता मी नेणारच. कारभारी शेवटचा दिवस आहे, चलाच आज. अगं नाही मला याचं कीर्तन तुझं ऐकायला. हवा असं का करताय, पुण्यासनं महाराज मागवलाय, चांगली बिदागी दिली त्याला. अहो चांगलं कीर्तन सांगते, चला की आजचे दिवस तरी ऐकायला. नाही मी आचो, जा तू जा तू. नाही नाही पण तुम्ही आज आलंच पाहिजे. तर बायकोचा 8 तास ऐकून येतो येतो कीर्तनाला. हो मोर, कीर्तनाला येईन पण माणसात बसणार नाही. हे माणसातच नसतं पहिल्यापासून. ते बसायचं कवा, माणसात बसणार नाही. हा म्हणले बसा कुठं बी, पण कीर्तन आहे का दोडा, चला चल मोर. बिचारी पुढे गेली, जाऊन ती पुढे बसली. कीर्तन सुरू झालं, इथं गळोबर खाल्लं, घरातनं बाहेर पडलं. सभाच मोठा मंडप होता, मंडपाच्या पलीकडच्या बाजूला एक पार होता. कीर्तन सुरू झालं, कीर्तनाकडं पाठ करून पारला टेकून बसले. कुठे टेकून बसले, पाराला. कीर्तन माग. कीर्तन संपलं, झोप लागली. सगळी माणसं उठून गेली. कोणीच मंडपात. कीर्तन छान चाललं होतं. कीर्तन ऐकता ऐकता गंमत काय झाली माहितीये का, तो कीर्तनकाराने एक विषय सांगितला, त्यानं तो झोपत ऐकला. एका वारकऱ्याच्या घरी, भाविकाच्या घरी वारकरी आले. पळापळ झाली. या 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 हालाव, या 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 या. आलं, बसवलं. बसा म्हटले, बसा. पाहुणचार झाला, चहा पाणी झाला. आणि जाताना, जाताय वे जावा. पाहुणचारच कसा होता, आला होय या, बसताय होय आणि जाताय होय. एवढं कीर्तन त्याच्या कानावर पडलं आणि ते तिथंच झोपलं. सगळी गेली. झोपाच्या लय तार आहेत बरं का, तोंड उघडं ठेवून झोपलं होतं.
झोपताना कसं झोपलं होतं? आता एक एक तारा बाबाले भारी सांगते. एकेकाला झोपायची सवय असते, रात्री झोपते ती. उशाला डोकं बिकं म्हणजे डोक्याला उसं बिसं घेऊन झोपतास. सकाळी उठून बघतो तर पायाखाली उसा आलेला असतं. तू उशाला पाय आलेली नसते ती, ह्याचं डोकं फिरून उशाकडे पायाकडे गेलं असतं. अशी पद्धत. काय काय महाभाग असे आहेत बरं का, झोपायचं आणि अर्ध्या रात्री हातरून टाकायचं आणि पुन्हा झोपायचं. काय कोण असतं, गोळा करायचा, हातरून टाकायचं, झोपायचं. काय काय महाभाव. अरे पळा पळा पळा, बैल सुटलाय, बैल. शेजारी आर उठ, शिरपाचा बैल सुटलाय. शेनं उठायचं, अरे मापा उठ उठ उठ, काय झालं? शिरपाचा बैल सुटलाय. त्यानं त्याला सांगितलं, नाऱ्या अरे उठ का, काय काय झालं? शिरपाचा बैल सुटलाय. अख्खा गाव गोळा केलं, हे खातुरणात गोरतय. आणि ही जी काय सवय आहे का नाही, ही तंबाखू खाऊन झोपायची, लय घाणेरडी माणसं बरं का. मी बी घाणेरडा होतो, पण दिलं सोडून, बास केला. होतोच घाणेरडा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आता पॉवरफुल आणि डेअरिंगनं का सांगतोय माहिती आहे का? मी सोडली आहे म्हणून, मी सांगत नव्हतो आधी. एकनाथ महाराजांच्याकडे एक म्हातारी गेली, म्हणले महाराज अहो नातू लय गुळ खाते. काय खाते? नातू लय गुळ खाते. कोणाला सांगते ती? एकनाथ महाराजांना. तेवढं तिचं गुळ सोडवा की. एकनाथ महाराज म्हटले 15 दिवसांनी ये, सोडवितो. हो, 15 दिवसांनी ती परत नातवाला घेऊन आली आणि मग एकनाथ महाराजांनी त्याचं गुळ सोडवला. काय मंत्र सांगितला कोणाला, पण त्याचा गुळ खायचा सुटला. म्हातारी म्हटली 15 दिवस का लावलं? एकनाथ महाराज म्हटले मला बी लय गुळ आवडतो, आधी मी सोडली मग दुसऱ्याला सांगितलं. तसं आता मी डेअरिंगला सांगतो, हे बंद करा, लय डेंजर आहे. कधी? आत्ता 2 वर्ष झालं. 2 वर्षापूर्वी मी सांगतच नव्हतो, कारण माझी सुटत नव्हती बिटाने. आणि मग गंमतच आहे बघा ते. आणि बोलताना सुद्धा इतकी ते मग असं बोलतो, कधी थुकावडं सांगता येत. आणि मग ते तंबाखू खाऊन झोपाय सवय असते आणि साठून 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 होतो फुगा. आणि इतके आळशी झाले बरं, कावा जावा थुकायला. तसाच तो फुलोरा फुरून ह्याच्या त्याच्यापेक्षा पुढची गत बघा. इतका आळशी असतं, उठून तोंड धुत नाही, तसंच चादर घेत. इतकी घाणेरडी. काय काय झोपलेली असते ती बघा. ती कशी माहिती आहे का? चुकून जर एखादा पाहुणा घरात गेला आणि तू एकटाच असावा बरं का, आणि ह्यानं बघावं नुसतं, तू अटॅकनं मरल का? झोपाची तरा झाली, डोळं उघडं ठेवून. अरे काय जाणार, तोंड उघडं ठेवून झोपायची सवय. माशा डास मच्छर सगळं आत इंटरमिट चालूच असतं. तसं ह्याला तोंड उघडं ठेवून झोपायची सवय होती. हे झोपलं पारायणात टिकून करून. पारायणात कुणीच नाही, मंडपात कुणी नाही, कुणी नाही, कुणी नाही. एक विणकरी होता. आणि खरं सांगू का, सगळ्यात वाईट अवस्था पारायणातल्या रातच्या विणकऱ्याची. कीर्तनाला मात्र सगळं मी घेतो, कारण का पुढं पब्लिक असतं.
सगळी घरी गेली की पारा असतो का नाही, कुणीच नसतं. आणि चुकून एखाद्याच्या गळ्यात अडकिवला की एक बी थांबत नाही का 4 वाजेपर्यंत घ्यायला लागल. गंमत काय झाली माहिती आहे का, ते पारा विण्यातल्या पारावरती एकटंच होतं. तिचं आपलं सुरू झालं, काय करावं बरं. विणा खाली ठेवायचा नाही, खाली ठेवला की पाप लागणार. ते बी वैतागा लेका घ्या की र कुणीतरी येईना, अरे ह्याला तरी जाऊ द्या लेका, नाही तर ते बी हुशार होत. पारायण चाललं होतं मारुती मंदिराच्या समोर. मंदिर कुणाचं होतं? मारुतीचं. तो म्हटला इना खाली ठेवायचा, मग हनुमंत कधी उपयोगाला येणार आपल्या. ते गेलं ना हनुमंताच्या गळ्यात अडकलं का, ते बी उभंच आहे की कुठे बसले. इतकं हुशार माणसं आहेत आपले. अडकवलं की आता कुणी नाही म्हटलं की तिथं राज्य आलं कुत्र्याचं. आणि फिरत होतं, फिरता 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 ही सगळं उजेड मंडपात. आता करायचं काय, त्याला बी महत्वाचं काम करायचं होतं. आणि त्या आधाराशिवाय एक तर त्याला स्कूटरचे टायर लागतो, लाकडे खांब लागतो, मोठा दगड लागतो, काय ना काहीतरी सपोर्ट लागतो त्याला. तो पाराला टेकून बसला होता. हुडकत सपोर्ट हुडकायला गेला तर रेडीमेड सपोर्ट चांगला मिळाला. त्यानं आपलं कार्यभाग उरकला गेलं, निघून पळून गेलं. आणि पुन्हा थोडं ह्याला जाग आल्या का कसलं कीर्तन, सगळं मचाळ. कीर्तन चांगलंच होतं. तिथनं उठलं म्हटलं आता कवा घराकडे जावं, आता जाव्या खळ्यावर. तिथनं तसंच कुठे गेलं, खळ्यावर गेलं. तिथं धान्य मळून रास रचून ठेवली होती, पोती बिती लावून ठेवली होती. हे गेलं आपलं रासाच्या कडेला जाऊन पोत्याच्या आडाला. कुणास तो कुठनं चावू लागली चोराशनी लेखा, ते बी कीर्तनाला गेले. नेमकी तिच्या खड्यावर त्याच वेळेला चोर आलं. एक 10-12 चोर आलं आणि हे झोपलं होतं खड्याच्या बाजा शेजारी. जसं चोर आलं तसं चावळायला लागलं. कीर्तनात ऐकलं होतं का ना मग अशी, आला वय या. चोराशने काय माहित, तू लोक घाबरलो चाटकन. तिथनं हळूच कसं बसताय वय बसा. त्याने हेरलेलं का पक्कू बघितलंय आपल्याला ते, आणि बघितल्याशिवाय असं बोलणार म्हणून एक निघालं. हळूच कसं करते, जाताय वय विठाल. नाम संकीर्तन आणि संगत कोणाची पाहिजे? वैष्णवांची जोडी. एक गोष्ट लक्षात ठेवा, वैष्णवांच्या संगतीनं त्याच्या शरीरातून जे वेव्ज बाहेर पडत असतात नामाच्या, त्या वेव्ज भावंडांनो तुमच्या आमच्या जीवनावश्यक बाबी असतात. त्या लक्षात ठेवा. त्यातनं तुम्हाला इतकी शक्ती मिळते. संतांच्या संगतीनं देव मिळतो. लक्षात आलं का? संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. एवढं संतांचं महात्म्य आहे. एक दृष्टांत, संतांची संगत बाजूला ठेवूया. एक जण म्हटलं, अरे का बोंबलत म्हणले का आवाज निघतोयस? कपाळाला गंध लावावा, गळ्यात माळ घालावी, दररोज आंघोळ करावी, पाठ पूजा करावी, कळत नाही? एक पडले महाराज तसला आपल्याला काय सांगायचं नाही. हा अरे पण तसं नाही गड्या, माणसाच्या जन्माला आलायस, काहीतरी जरा साधू संतांसारखं वाग. तसला आपल्याला जमणार नाही. बरं राहू दे म्हणले. आंघोळ नाही ना जमत तुला, नको करूस. मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्यापासून सोडाल.
पर्याय व्यवस्था आड येऊन देऊ नका, पण किमान कपाळाला गंध लावून दररोज देवाचं दर्शन तरी घेत. आपल्याला ते बे जमणार नाही. अरे एवढं कसा नास्तिक झाला सगळ्या टाइमला? बरं एक काम कर म्हणले, कपाळाला गंध लावायचं राहू दे. ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याचं तोंड तरी बघ वैष्णवाचं. त्या काय म्हणले, ज्याच्या कपाळाला गंध आहे अशा वैष्णवाचं तोंड तरी बघ. हाय म्हणले तेवढं बुवा जमल. 1760 बुवा आमच्या गावात उठले, एकाचं दर्शन होईना. हा तेवढं करीन. कर म्हणले, तेवढं तरी कर. झालं. दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर महाराजांनी सांगितलं होतं ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याचं तोंड तरी बघायला पाहिजे. उठलं, दारात उभं राहिलं, 1-2 मिनिटं उभं राहिलं, तेवढ्यात एक महाराज आलं, कपाळाला गंध, जयराम देखील गेला आत, तोंड बघितलं. त्याला सवय झाली दररोज उठायचं, ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याचं तोंड बघायचं आणि आपलं कार्यभाग सुरू. आणि मग त्याला एक अंगवळणी पडलं त्याच्यात. संतांचं संगत राहू द्या, नुसतं दर्शन. त्याच्या अंगवळणी पडलं आणि कालांतरानं कार्तिक वारी आली आणि गावातले सगळं बुवा वारीला. एक बी वारीला शिल्लक म्हणजे गावात बुवा शिल्लक. उठलं, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झालं, तास झालं, एक बी बुवा येईना. म्हटलं गाव अवघडच झाले की आता. मग ती सवय झालेली आहे, बघितल्याशिवाय पुढचा कार्यभाग नाही. मग ते गावातनं फिरायला लागलं. गावातनं फिरत 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 एक बी बुवा काय दिसायला तयार नाही गंधवाला. ह्याला तर भूक लागलेली, आत्ता लेका काय करायचं. गावातनं फिरता फिरता शिवारानं फिरत 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 एका गाव विहिरीवर गेलं. तर त्या गाव विहिरीवर 3 चोर त्याच गावातनं लुटून आणलेलं सोनं वाटून घ्यायचं तिघांचं चाललं होतं. भरपूर सोनं होतं. आणि सुदैवानं किंवा दुर्दैवानं त्या तिघापैकी एकानं काय लावला होता, गंध लावला होता. हे पोचलं तिथं, ह्यानं सोन्या नाण्याकडे बघितलं नाही, कोणाच्या कपाळाला गंध आहे का बघितलं. ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याला बघितले, बास बघायचं ती गिरली. आता ह्यानं बघितलाय गंध, बघायच ती. ह्यांना काय वाटलं, लुटून आणलेलं सोनं ह्यानं आता गावात जाणारा बॉम्ब ठोकणार आणि गाव आपल्याला मारणार. हे इकडे रे, इकडे रे, काय नका काय नका, बघायच ती बघितले. चला. थोड्या अंतरावर गेल्यावर त्या तिघापैकी दणकट उठलं, गेलं मागणं पडत धरला. म्हणजे माझा आहे बास खाली, म्हणजे तुमच्या बास. आय 4 वाटण्या करा. किती वाटण्या करा? 4 वाटण्या करा. चोप. 4 ढीक केलं. 4था हिस्सा उचलून ह्याच्या वाट्यात दिला. म्हटलं गाप. 4था हिस्सा ह्याच्या वाट्यात दिला, जा मुकाट्यानं. हिनं घेटलं आपल्यानं गेलो. बरं खा. जाताना विचार काय करते माहिती आहे का, लगा ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याचं तोंड बघितलं तरी एवढं मिळतंय, लावून फिरल्यावर किती मिळेल. विठाल त्रिविध तापाची झाली बोळबर. त्रिविध तापाची झाली बोळबर. त्रिविध तापाची झाली बोळबर. त्रिविध तापाची झाली बोळबर. देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवा. मज वाटताचे आलिंगन जावे, मज वाटताचे आलिंगन जावे. चरण वैष्णवा देखिल्या चरण वैष्णवा.
संतांच्या संगतीचा एक दृष्टांत घेऊया आणि कीर्तन सेवेला पूर्णविराम देऊया. नाम संकीर्तन आणि वैष्णवांची जोडी. चौदा जण चोर. किती जण? 14 जण चोर. रात्री सुटली की रात्री 12:30-1-2च्या दरम्यान टोळकही बाहेर पडलं. बाहेर पडल्याने पुढने एक जणी येडं आलं. गळ्यात विणा. काळ वेळ नाम उच्चारिता. ही स्थिती असलेली एक वेळ लांब कशाला नाव घेऊ सगळं तो खूप बरा आहे. रात्री 2 वाजता विणा घेऊन 14 जणांची तुकोबारांची समोरासमोर गाठ पडली. ती बी अंधारात. कोण राहीस तू? तुकाराम म्हणतात काय नाही, असाच एक साधा वाटसरू आहे. काय करतोस? काय नाही, तुम्ही करता तेच मी करतो. दुसरं काय आहे? तुम्ही करता तेच. कर्म एकच आहे, उद्देश वेगळा आहे. मी नामाची चोरी करतो, तुम्ही धनाची चोरी करता. ओळख नाही. मग येतोस का चोरी करायला? चला की. 14 जण म्हणते ते बरं झालं. ज्या सावकाराच्या वाड्यावर आपल्याला चोरी करायला जायचं आधी ह्याला पाठवूया वर. जाग झालं कोणतरी हेच मरणला आधी. ह्याला घेऊन गेले तुकोबारांना. वाडा होता. 14 जण म्हणते ती ह्याला सोडूया आत वर जिन्यावर. हे जावर. जातो की म्हटले. ढकला मला. वरच्या जिन्यावर सोडल्याबरोबर खाल्लं म्हणते ती झाड झाड मौल्यवान वस्तू खाली टाक. झाड झाड मौल्यवान वस्तू खाली टाक. तुकाराम महाराज घुसले आत. गेले जाड वस्तू बघायला. पहिल्याच नजरेत त्यांना दिसलं जातं. काय म्हटले? जाड जाड वस्तू. आता मला सांगा, रात्र दिन नामाचा जर प्रसंग असेल ना तुकोबारायांच्यावर, नामापलीकडे धनच कुठलं श्रेष्ठ वाटत नसेल तर हे दगड जाड. त्यांना वाटलं काय तर काम असेल त्यांचं, म्हणून मग त्यांनी काय केलं? वरची तळी उचलली. जात्याची तळी उचलली, डोक्यावर घेतली. बीड लागले का रे यार? तुला जाडजाड्या शब्दाचा अर्थ कळला का? मौल्यवान. जातो की आणतो की. पुन्हा आत गेलं. स्वयंपाकघरात घुसलं. पुराण वाटायचा पाटा असतो का नाही, तो उचलला आणि बाहेर आणून टाकला. घ्या जाड. हे 14 जण म्हटली लेखा संधी चांगली आहे, अजून सावकार उठलेला नाही. चुकून जर वेळ गेली तर उपयोग काय? हे म्हटले येडा ह्याच्या नादाला लागून उपयोग नाही. सगळी 14च्या 14 पटापटा पटापटा सगळी आत. मग कोण शेज घरात, कोण घरात, कोण इकडं तिकडं सगळी गेली. 4 वाजले. विठोबाच्या देवळातले घंटा वाजले. कशाची? काकड्याची. बर का? विठोबाची घंटा जशी वाजली तसं तुकोबारांना बेचैन झालं. अरा माझा काकडा चुकला, माझा काकडा. आता करायचं काय? ही सगळं हुडकत होती सोनं नाणं, आणि तुकोबारा काय हुडकत होता? देवारा. काय हुडकत तुकोबारा? देवारा हुडकत होती. हुडकता काय सांगावं? मंद दिव्यामध्ये पांडुरंगाची मूर्ती दिसल्याबरोबर पांडुरंगाचा तुकोबाराचा अंतःकरण भरून आलं आणि तिथं बैठक मांडली. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा. पांडुरंगा दर्शन द्या सकाळा. आधाला रडोदय सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाल्या ती गोळा. संत साधू मुनी अवघे झाल्या ती गोळा.
सोडा शेज सुख आता पाहू द्या मुख कमळा सोळा तेज सुख आता पाहू द्या मुख कमळा आता पाहू द्या मुख कमळा आता पाहू द्या मुख कमळा रंगाता दर्शन द्या सकळा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा उठा पांडुरंगात दर्शन द्या सकळा उठा पांडुरंगात दर्शन द्या सकळा तिनं बोंबाली मेलो. आता मला सांगा चोरून पोळीन बोंबलून गुळवली कळला का अर्थ? पोळी कशी आणल्या आणि गुळवणी कशी मागायची? अरे गुळवणी द्या की कशाला? पोळी चोरली तिच्याबरोबर खायला. त्यातली गंमत झाली. ही उडकायला लागली सोनं नाणं. ही जाऊन टिपेच्या सुरात उठा पांडुरंगा. ही 14 जण जी घाबरली म्हणता बरं का. ह्यांची पाचाव धारण. जर सावकार जागा झाला ना आपल्याला चोरी करताना जर बघितलं तर आपलं खरं. बरं इथनं पळून जावं तरी आता जमणार कारण सावकार जागा झालाय. मग पर्याय काय? किती हुशार आहेत बघा ही बी. तुकाराम महाराज होते उठा पांडुरंगा. ही बी 14च्या 14 जण. मार खाण्यापेक्षा ह्याच्या मागे बसूया काय होणार. काय येत नाही काय ना. चोराला काकडा कावा आलाय बे. आणि काय सांगावं 14 जण अशी बसली होती निरागस जणू काय आम्ही त्यातलं. मार खाण्यापेक्षा आपलं बरं आहे. पटापट 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 कंदिली आल्या मेणबत्त्या आल्या दिवे आले आणि म्हणता 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 रोषण्या झाली. पाहतात तो सावकार आनंदानं दोनाला प्रत्यक्ष तुकोबरा आज माझ्या घरी काकडा करतो. याच्यासारखं भाग्य काय बाबा म्हणले. तुकोबा किती जन्माचं माझं पुण्य आज फळाला. प्रत्यक्ष तुम्ही आज माझ्या घरात काकड्याला आलात आणि एकटं न येतात 14 जणांना बरोबर घेऊन आलाय. साथीदार बी घेऊन आलेत. सगळ्या कुटुंबानी 14 जणांनी तुकोबरायांनी छान काकडा आरती केली आणि तुकोबरा प्रत्यक्ष संत घरी आलेत म्हटल्यानंतर त्या सावकाराच्या अंतःकरण दुणावलं आनंदानं. तुकोबरायांना छान आंघोळ घातली उठणं लावून. बरं नुसतं तुकोबराय नाही ती बी 14 जण. चौदा जणांना ओळीनं बसवलं. तुकोबराने पाठावर बसवलं. पाय पूजा केली 14 जणांची तुकोबरायास. तोपर्यंत इकडे पोळ्याचा घाट मांडला. पटपाट पटपाट साजूक तुपातल्या पोळ्याचं जेवण केलं. 5 पक्वान्न जेवायला वाढलं. पोट भरून जेवली. आयुष्यात कधी असलं जेवली नव्हती ती. आणि जाताना उतराई म्हणून सावकारानं हंडा आणला मोहऱ्याचा. हात घातला आणि उंजळ उंजळ भरून प्रत्येकाला 14 जणांना मोहरा दिल्या. तुकोबरायांजवळ ज्या मोहराची उंजळ आल्यानंतर तुकोबराय म्हणतात सोने नाण्या महामृतके समान म्हणजे न्या पाठवेचं काय उपयोग आहे. आणि मग ह्या 14 जणांच्या लक्षात आलं बाप रे बाप म्हणले ह्याला दगडातला आणि मोहरातला फरक नाही. म्हणजे याला जे मिळतंय ते याच्याही पेक्षा अनंत पटीनं श्रेष्ठ आहे. काय म्हटले हिऱ्या माणिक मोत्यात अडकून पडलोय. तुका म्हणे धन धनासाठी ही स्थिती आहे. आणि ह्या 14 जणांचं परिवर्तन झालं म्हणले. हा जर मोहरा पाठीमागे देत असेल एवढं प्रेम जर याला मिळत असेल तर ह्याच्याकडे असं अलौकिक धन आहे. ते धन ह्याला मागूया. 14 जणांनी हट्ट धरला. म्हणले तुकोबा तुझ्याजवळ जे धन आहे ते आम्हाला दे. हे नको म्हणले आम्हाला बी. दिलं परत. आणि त्याच देव्हाऱ्यामध्ये देहूमध्ये 14 जणांना तुकोबरायाने अनुग्रह दिला आणि अनमोल रत्न भगवंत नावाचं अनमोल रत्न त्यांच्या हाती दिलं. सांभाळून ठेवा बाबा. अनुग्रह दिला आणि अनमोल रत्न हातात दिल्यानंतर 14 जणांच्या डोळ्यातनं घळा 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 पाणी आलं. ज्याच्यासाठी जन्म घ्यावा लागतोय असं सहज मिळालं मला नाही का. आणि तुकोबरायांनी अनुग्रह दिला आणि आपलंसं करून घेतलं. सांगायचं तात्पर्य भावंडांनो संतांच्या संगतीचा परिणाम. तुकोबरायांची 1 तासाची संगत
त्यांच्या आयुष्याचं कल्याण करून गेलं. तसं भावंडानो बाबांसारखे महात्मे तुमच्या आमच्या आयुष्याला लाभले, आपल्या जीवाचं कल्याण निश्चित झालं असणार आहे, प्रश्नच नाही. मग नामदेवरायांच्या म्हणण्यानुसार नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, ज्याला नामाची प्राप्ती कीर्तन श्रवण भक्तीने वैष्णवांची जोडी लाभली, त्याची पापे अनंत कोडी गेली. अभंगाचा सरळ भावंडानो अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. आता सांगितलेलं ना आकार माझा ना उकार माझा, जे काय ते माझ्या बाबांचं आहे. आणि लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशा कळवळ्याच्या जाती करी लाभा विणप्रीती. असे तुम्ही मायबाप श्रोतेजन या ठिकाणी उपस्थित राहिलात. याच्याबरोबर मी काय जास्त बोलू शकत नाही. झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो, तुम्हासारख्या थोर मायबापांच्या चरणी अर्पण करतो. घेतो की ते सलगच एकदा रेल्वे सुरू झाले की बाहेरवीच. तुम्हासारख्या थोर मायबापांच्या चरणी अर्पण करतो. माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी येत आहात, त्यांच्या चरणी सेवा अर्पण करतो, बाबांच्या चरणी सेवा अर्पण करतो. आज सुदैवानं छान साथीदार मिळाले. मदनदादा आमचे मदन कदम, त्यांचं करावं तेवढं थोडं कौतुक थोडंच आहे. आणि आज जी सुरुवातीला जी मजा आली ना, ब्रह्मानंदी लागली टाळी. तुम्हाला वाटत होतं ना, खरं सांग उठून नाचावं, ती जादू येत आहे, लक्षात ठेवा. आणि कीर्तन चांग हो या अंग हरी रूप, ते कधी हा नवरा पाहिजे, लक्षात ठेवा. असो छान. आणि आमची नामधारक मंडळी लक्षात आलं का, ते ह्यांचं कसं आहे माहिती आहे का, एक जाता जाता गोड सांगतो. कोलांटी उड्या मारायचं डोंबारी काय करायचं, चांगल्या कोलांट मग ते कशी 30-30 फूट उड्या मारायचं. एका चोराच्या टोळकीने त्याला नेला, म्हटलं चल आमच्याबरोबर चोरी करायला. रात्रीचं सामसो, आवाज नाही, दंगा नाही, चोरी तर करायची आहे. त्याला सांगितलं हे डोंबाऱ्या, काय उडी मार आणि वरच्या मजल्यावर जा. उडी मारतो म्हटला, ढोलग वाजवा. काय म्हणलं, उडी मारतो, पिन ड्रॉप सायलन्स, आणि त्या ढोलग वाजवा म्हणतोय. होईल का चोरी? तसं ह्या बाबांचं काम आहे, उडी मारतो, ढोलग वाजवा. आलं का लक्षात? हे वाजलं म्हणून ही नाचली. असो, असंच खेळीमिळीनं भावंडांनो आपलं आयुष्य परमार्थ कार्याला लावूयात. मग राहिलेल्याचे प्रारब्ध, संचित, दुखणी, भोग, सुख, दुःख हे सगळं त्याच्या हातात आहे. आपल्या वाट्याला जे आले ते आनंदानं स्वीकारून पुढे जाऊया. हिथंच खरा परमार्थ दडलेला, हिथंच खरं सुख दडलेलं आहे. असो, मी या ठिकाणी सेवा थांबवतो. तत्पूर्वी गोड भजन करूया. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. म्हणा विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
सर्वांनी हात बाहेर काढा खणखणीत, आणि ज्या सद्गुरूच्या दरबारात बसलो आहोत त्या संत महात्म्याचा एकदा गजर करूया आणि या ठिकाणी सेवा थांबवूया. सेवेनंतर 12 अभंग होतील नित्यनेमाचे. कोणीही जाऊ नका. पहाटे 4:45 आपल्याला काय भजने आलेत काय आहेत का? हां ठीक आहे. सुसरावे असे भजनी मंडळ आलेलं आहे, त्यांचं भजन श्रवण करूयात. भजन घेऊया आता बाबांचं आपण. जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन, माय बाप जनार्दन, जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन, जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन, माय बाप जनार्दन, सद्गुरुनाथ जनार्दन, माय बाप जनार्दन, रंगनाथ जनार्दन, माय बाप जनार्दन, सद्गुरुनाथ जनार्दन, माय बाप जनार्दन, नाथ जनार्दन, जनार्दन